नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, MPSC, STI, PSI साठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न घेतलेले आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात वनांच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? भारतात वनांच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, जागतिक हिवताप दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हिवताप दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माही भट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 एडन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, ऑप्शन क्रमांक 2 पिट्स इंडिया ॲक्ट 1784, ऑप्शन क्रमांक 3 प्लासीची लढाई 1757, ऑप्शन क्रमांक 4 बक्साची लढाई 1765 ही आपली होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गीर राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले रामसर स्थळे क्षेत्र कोणते? भारतातील पहिले रामसर स्थळे क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय चिन्हावरील सत्यमेव जयते हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? राष्ट्रीय चिन्हावरील सत्यमेव जयते हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, नवीन संसद भवनासमोर राष्ट्रीय बौद्ध चिन्हाचे उद्घाटन कोणी केले? नवीन संसद भवनासमोर राष्ट्रीय बौद्ध चिन्हाचे उद्घाटन कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बौद्ध चिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बौद्ध चिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेल्या बौद्ध चिन्हाचे वजन किती आहे? कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेल्या बौद्ध चिन्हाचे वजन किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9005 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बौद्ध चिन्हाची उंची किती आहे? नवीन संसद भवनासाठी
तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6.5 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते नाणे हे भारतीय चलनात नाही? खालीलपैकी कोणते नाणे हे भारतीय चलनात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 50 रुपये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कुठे कार्यरत आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कार्यरत कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या दोन शहरात दरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या दोन शहरात दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश समितीच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. डॅश डॅश समितीच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 यम नरसिंहन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर राज्य असलेले कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतातील जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? भारतातील जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 44 डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे, पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्र धुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा, तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो, तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते, हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते, तर ऑप्शन क्रमांक 1 विज्ञान शहर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली, साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली, तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते, खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते, तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे, सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्ह वरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंद उपनिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे, तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पदी कोणाची निवड झाली आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 हिमा कोहली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर ऑप्शन क्रमांक 2 26 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते, नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते, तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते, केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचवले होते, तर ऑप्शन क्रमांक 3 विक्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चरित्र कोणी लिहिले, तर ऑप्शन क्रमांक 4 काशीबाई कानेटकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जयतू शिवाजी याची रचना कोणी केली, जयतू शिवाजी या वाक्याची रचना कोणी केली, तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे, खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे, कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 म्हैस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही, ब्रिटिश राजवटीचे आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली, कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली, तर ऑप्शन क्रमांक 3 1861 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे, भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय क्रांतिकारक
क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वारकानाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे? स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या संकलनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत मंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनडीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजस यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅजस यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल हे कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकासाठी होता. मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता. तर ऑप्शन क्रमांक 3 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती नोट चालत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 1000 रुपये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? खालीलपैकी कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 चौरी चौरा घटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? नदीच्या निक्षेपण कार्यामुळे कोणते भूरूप तयार होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 डोनाइल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. संपूर्णपणे विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला रेल्वे विभाग कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम मध्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. जागतिक आनंद 2019 नुसार भारत डॅशव्या स्थानी आहे? जागतिक आनंद 2019 नुसार भारत जगात डॅशव्या स्थानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 139 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर निर्वाचित होणारी सदस्य संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 3 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिकराव तिरपुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय वृत्तपत्र परिषदेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1954 हे आपले करेक्ट आन्सर होईल.